हा बघा कचरा केवढा आहे मित्रांनो. ह्या परिसरात पूर्ण ठिकाणी पसरलेला जो धूर बघत आहेत ना, तो लाखो लोकांच्या संख्येने केलेला कचरा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चालू आहे पालघरमधील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच भीमबांध विजिट करण्यासाठी. फायनली मित्रांनो पोहोचलोय कासायला. आणि बघा मित्रांनो, सकाळच्या टायमाला कासं कसं असतं, एकदम शांत. तर मित्रांनो मी आहे आता वाघाडी गावामध्ये. तर सकाळी सकाळी मस्त शॉप ओपन आहे. तर मी घेतलं एक बिस्लरी आणि 10 वाला पार्ले. तर मित्रांनो आता आपल्याला जायचे आहे भीमबांधाकडे. तर फायनली मी पोहोचलो आहे भीमबांधावरती. हा बघा इकडे भीमबांध आहे. आणि सकाळी सकाळी एवढा जबरदस्त व्ह्यूज येत आहे मित्रांनो, एक नंबर व्ह्यूज येतो. भीमबांध एक पालघरमधील सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. तर मित्रांनो एवढं भारी ठिकाण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. भरपूर ह्या भीमबांधाविषयी ब्लॉग बनवलेले आहेत आणि सध्या हा भीमबांध चर्चित आहे. तर इथे आल्यावर काय होतं मित्रांनो, हा बघा किती कचरा आहेत. काय काय कचऱ्यामध्ये एवढ्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत मित्रांनो. तर त्याच्यासाठी कचरा कुंडी दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये कचरा टाकावा. भावांनो किती साफ होईल एकट्याच्या वतीने बघत आहेत मी. साफ करण्याचा प्रयत्न करतो, जेवढं साफ होईल तेवढं. आणि बाकीचं मित्रांनो आतापासून इथे पुढे कचरा करू नका. तर मंडळी सकाळी सकाळी मला काका भेटलेले आहेत आणि त्यांनी काठोला मांडलेला आहे. तर काय चिंबोऱ्या त्याच्यामध्ये लागलेल्या आहेत मित्रांनो. विकाय कुठे कशाला कसा विकले आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. तर याच्यात किती किलो असतील तरी पण? 52 किलो असतील. 3 किलो. हां अजून इकडे खालते मांडलेले आहेत आणि आहे ना. हा इकडे मांडलेले आहेत. मस्त आहेत ना, एकदम ताजे ताजे ना. खाना काय मावरा काय मच्छीचा कचरा. हे 2 आहेत 3 आहेत ना. पावसाळ्यात फार मोठाले भेटत. हो ना. एक पाव किलोचा असं एक पाव किलोचा. बापरे. बघा मित्रांनो कोकणामध्ये कसली धावपळ असते. ह्या सगळ्या आई ज्या आहेत त्या जातात कामाला. हे बघा सकाळी सकाळी कामाची धावपळ. हा बघा किती जबरदस्त कचरा आहे. जास्त करून तर याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे आहे. याच्यामध्ये भावांनो असं आहे, हा जो पाला आहे ना तो आपल्या कोकणामध्ये काय केला जातो, तो राबावरती टाकला जातो. शेण टाकून नंतर मित्रांनो पेटवून देण्यासाठी हा पाल्याचा वापर करतात. जोपर्यंत फायनल पूर्ण भेटत नाही तोपर्यंत मी इथे थांबणार, कारण की वनवा पण लागू शकतो ना. हा इथे एक लावलेला आहे कचरा, हा ते दुसरा, आणि ह्या ठिकाणी पण लावलेला आहे. त्या ठिकाणी ते जबरदस्त कचरा आहे मित्रांनो. हे बघा जे मोठे मोठे ह्या कचऱ्याचे पिशव्या आहेत ना, त्याच मी फक्त गोळा करून आग लावणार आहे. हा इथे कचरा पेटवलेला आहे, त्या साईडला आहे. आणि मंडळी जो मोठा मोठा कचरा आहे तोच मी पेटवलेला आहे. आणि त्या साईडला जबरदस्त एवढा कचरा आहे ना, तो पण पटापट पेटवायला लागेल. प्लास्टिकच्या पिशव्या. आणि मित्रांनो काय होतं, कोकणामध्ये जे बैल वगैरे चरतात त्या कधी कधी खातात, नंतर मित्रांनो त्यांना आजार होतो. तर आपली दशा एवढी बेकार झालेली आहे ना, सांगूच नको. ग्लासाचे तुकडे. आणि बघा त्याच्याने माझा हात कापला मित्रांनो. कचऱ्याच्या बुडाखाली होता ग्लास, तर तो उचलताना थोडासा हात कापला. हे बघा रक्त निघायला लागलं. तर भावाने ह्या साईडचा मी मोठा मोठा कचरा होता ते तिथे नेऊन पेटवल्या. आणि हा इथे पण जमा करत आहे. ह्या साईडला तर खूप आहे कचरा, बाकी थोडासा तरी मित्रांनो स्वच्छ दिसायला लागलेला आहे.
ग्लास तर खूप आहेत, पण ते काय भावांनो नोटीस करा कचरा किती आहे जबरदस्त. हा पूर्ण परिसर भरलेला आहे आणि ह्या साईडला थोडासा मित्रांनो अजून राहिलेला आहे. तर मी हा पटापट साफ करतो. फायनली माझं मिशन कंप्लीट झालेलं आहे. हा बघा मित्रांनो परिसर एकदम स्वच्छ केला ना. हा इथे कचरा वेफर आहेत, जेवणाचे पत्रावले आहेत, विविध प्रकारचा कचरा आहे मित्रांनो. हा परिसराला स्वच्छ करून इथे टाकला. मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, म्हणजे जो आपला पर्यटन स्थळ आहे तो स्वच्छ ठेवा, क्लीन ठेवा एकदम, जेणेकरून मित्रांनो जर एखादा बाहेरून पर्यटक आला तर त्याला असं नाही वाटलं पाहिजे की पालघरमध्ये मस्त जे स्पॉट आहे बघण्यासारखा तिथे एक जबरदस्त कचरा आहे. तर मित्रांनो इथून पुढे कचरा करू नका, आणि कचरा कराल तर मित्रांनो तो कचरा तिथे बघा एक डस्टबिन बनवलेले आहे कंपाऊंड सारखे, त्याच्यात टाका. आणि इथे पण बनवलेले आहे तर त्याचा वापर करा, बरोबर ना. हा बघा कचरा केवढा आहे मित्रांनो, ह्या परिसरात पूर्ण ठिकाणी पसरलेला होता. आता फायनली तो मी जमा केला आहे. त्या साईडला पण पूर्ण जमा केलेला आहे, हा इथे पण जमा केलेला आहे, आणि आता राहिला तो ह्या साईडचा. तर मित्रांनो एवढ्या झाल्यावर आपलं मिशन कंप्लीट होणार आहे. चला कंटिन्यू. आपलं मिशन कंप्लीट झालेलं आहे. इथे कचरा पेटतो आणि हा इथे पण पेटवून दिलेला. हा जो धूर बघत आहे ना तो लाखो लोकांच्या संख्येने केलेला कचरा आता आम्ही पेटवत आहोत. तर मित्रांनो काकाचं नाव आहे सुनील बसवत आणि हे स्थानिक आहेत. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की खूप लेट येतात आणि इथे प्यायला बसतात, कचरा करतात, आणि मित्रांनो बॉटल वगैरे आहेत ते फोडून न टाकतात. तर फायनली मित्रांनो आपल्यासोबत काका नाव आहे त्याचे सुनील बसवत. तर त्याने पण खूप सहकार्य केलं. कुठेतरी जाऊन मनाला थोडीशी तरी सुकून भेटलं, कारण की हा परिसर पूर्ण क्लीन केलेला आहे. आणि मित्रांनो आता बरं जाऊ त्या साईडला बांध बघण्यासाठी. तर मित्रांनो या इथे पर्यटनाचा आनंद घ्या, पण मित्रांनो आपण जेव्हा पार्टी वगैरे करतो तेव्हा मित्रांनो जो कचरा असतो तो कुंडीचा वापर करा. फायनली मी पोहोचलोय भीमबांधासमोर, आणि हा बघा बांध एवढासा बाकी आहे. तर हा बांधला असता तर त्या साईडला पाणी गेलं असतं. ह्या बांधाची एक लव्ह स्टोरी आहे, तर ती लव्ह स्टोरी बघण्यासाठी अरविंद बेनगा यूट्यूब चॅनल त्याला सर्च करा, त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण या साईडला आलोय मित्रांनो, आणि बघा वरती जाऊ. मित्रांनो इथे जे दगड जे आहेत ना एकदम ते मऊ मऊ आहेत, म्हणजेच आपण त्याला घसरून ना खालती पडू शकतो. बापा बापू भावाने एवढ्या मोठ्या दगडी आहेत ना. स्वच्छता राखा ना, स्वच्छता आज्ञेचं पालन करा भावांनो. भावांनो बघा आपण कसं जात आहोत, एकदम रिस्की आहे रे भावांनो. ह्या दगडाला चिरा गेल्यात, येऊ नका ह्या साईडला. भावांनो आपली पोरांची एक वेगळंच दुनिया आहे, ते म्हणजेच कुठे पण दगडावरती जाऊन ना नावे लिहिणे, आय लव वगैरे कोरणे. तर मित्रांनो हा पूर्ण दगड आहे तो तसा सजवलेला आहे. तर मी इथं बनवलेला आहे खड्डा दगडीवर मारून मारून, तर आपण तो आता नाही मारणार आहोत. आपली माणसं कचरा करतात त्याचा परिणाम ह्या मुक्या जीवावर होतो. कचरा खाला का मित्रांनो त्याला आजार होतो, आणि ते आजार होऊन मृत्यूशी बळी पडतात. तर असे करू नका. तर आपण आलो ह्या साईडला, आणि हा बघा इथे दगडावर दगड मारून मारून खड्डा बनवलेला आहे. तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला भाकरींचा चवळ दिसतोय.
बघा मित्रांनो, सगळीकडे कचरा पेटत आहे, कारण की ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ग्लास होत्या, बाटल्या होत्या, वेफर्सची कागदा होती. तर बघा आता मस्त वाटतं ना एकदम क्लीन. तर फायनली मित्रांनो आजचं मिशन कंप्लीट झालेलं आहे, ते म्हणजे हा आपला परिसर स्वच्छ केला. फॉर वॉचिंग, लव यू ऑल गाईज, टेक केअर, बाय.